नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण ना बॅकनेक पॅटर्न बघणार आहोत, सुंदर असा आणि नवीन आणि ट्रेंडिंग, आणि तुम्ही काठपदराच्या साडीवरती, डिझायनर साडीवरती, कोणत्याही साडीवरती तुम्ही सहज हा पॅटर्न बनवू शकता। सो सध्या खूप लेटेस्ट आणि ट्रेंडिंग चालू आहे। तर या इथे आपण आधी बॅक पार्ट कट करणार आहोत। तर बॅक पार्टचं मी तुम्हाला माप सांगते। उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि बोटनेक असल्यामुळे आपण पूर्ण शोल्डरचं अर्ध करणार आहोत। तर माझं शोल्डर आहे 15, इथे ब्लाऊजचं शोल्डर आहे 15, त्याचं अर्ध केलं आणि पाऊण इंच शोल्डर उतार दिलेला आहे, पाऊण इंच। आणि पाऊण इंचच्या पुढे छातीप्रमाणे 36 छाती आहे, त्यामुळे मी 7 इंच मुंढा घेतलेला आहे। ओके, आणि आता इथे ही छातीची लाईन मी मार्क करते। आता बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे मी काय करते, छातीचा चौथा भाग आणि अर्धा इंच लूजिंग ॲड करते त्यामध्ये। ओके, बोटनेक ब्लाऊजमध्ये नेहमी लूजिंग ॲड करायचं। त्यानंतर कमरेचा चौथा भाग आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। छातीमध्ये काय असणार आहे, छातीचा चौथा भाग, अर्धा इंच लूजिंग आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आणि कमरेचा चौथा भाग, 1.5 इंच शिलाई मार्जिन। हवं असेल तर बॅक साईडला टक्स घेणार असाल तर, मी इथे टक्स घेणार नाही, कारण बॅकनेक पॅटर्न असेल तर शक्यतो टक्स नाही घेतला तरी चालतो। मुंढ्याला मी सरळ लाईन आखली आणि पाठीमागच्या मुंढ्याचा मी फ्रेंच कर्वने आकार देऊन घेतला फिटिंग लाईनपर्यंत, आणि फिटिंग लाईनला मी थोडंसं क्रॉस 1/2 इंच खाली गेले। तर अशा पद्धतीने हा बॅकनेक पॅटर्न झालेला आहे। आणि पाठीमागचा गळा जो आहे तो 3 आहे। पुढे आपल्याला जेव्हा गळा आपण ड्राफ्ट करणार तेव्हा ते तुम्हाला समजेल। तर आता मी हा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे आणि बॅक पार्टसाठी आपल्याला लागणार आहे ब्लाऊजचा काठ। तुम्हाला इथे काठ नसेल तर तुम्ही डिझायनर ब्लाऊजवरती शिवणार असाल तर तुम्ही लेस वगैरे ब्रॉड थोडीशी वापरू शकता, ती सुद्धा छान दिसेल। तर मी इथे काठ आहे ते अर्धा इंच मार्जिन सोडून मी कट करून घेतले आणि बॅक पार्ट जो आहे तो प्लेन कपड्यावरती कट केला। तर अशा पद्धतीने हा आपलं बॅक साईडचं फक्त कटिंग झालेलं आहे। आता आपण स्टिचिंगला आलेलो आहोत। तर स्टिचिंगला आल्यानंतर काय करायचं, मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्यावरती अस्तर ठेवायचं आणि बॉटम पार्ट आपल्याला कवर करून पूर्ण बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा। बॉटमला अर्धा इंच शिलाई मार्जिन कवर केलं आणि दाबटीप देऊन ते उलटवून घेतलं आणि एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते सगळं जोडून फॅब्रिक, जे मेन फॅब्रिक एक्स्ट्रा राहिलेलं आहे ते कट करून असा बॅक पार्ट मी तयार करून घेतला। आता बॅक पार्ट जो आहे तो एकदम मधोमध फोल्ड केला आणि त्याचा मी सेंटर काढलेला आहे। हवं तर तुम्ही इस्त्री करून घ्या, प्रॉपर सेंटर काढलेला आहे। आणि हे जे 2 काठ आहेत ना आपण घेतलेले आहेत, त्याच्या दोन्ही बाजूला प्रेस करून जे काही शिलाई मार्जिन आहे ते प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ते आपल्याला इथे अशा पद्धतीने जोडायचं आहे। तर मी हे प्रेस करून घेतलेले आहेत बघा काठाच्या पट्ट्या। मोठी ब्रॉड जरी काठ असतील तरी सुद्धा ते खूप छान दिसतात। इथे छोटे मला हवे होते नाजूक काठ, त्यामुळे मी नाजूकच घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूचे मोठे होते ते मी स्लीव्सला घेतलेले आहेत। इस्त्री करून घेतल्यानंतर ह्या पट्ट्या व्यवस्थित जोडायच्यात। तर बॉटम आधीच आपण पलटी करून घेतलेला आहे, फिनिशिंग दिली, त्यामुळे इथे बॉटमला पट्टी जी आहे ती परत दुमडायची आहे। वरच्या बाजूला तसेच ठेवायचे, कारण आपण आता शोल्डर वगैरे जोडणार आहोत। तर मी ना सेंटरपासून 2.5 इंचावरती भाग सोडून मी एक साईडची पट्टी जोडून घेतली, दुसऱ्या बाजूची पण मी सेम तशीच पट्टी जोडून घेतली। तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं तयार झालं आहे। तुम्ही फक्त असंच ठेवून बोटनेक तयार केला तरी सुद्धा ते छान दिसतं। हवं तर दोन्ही बाजूला तुम्ही पोटली बटनसुद्धा लावू शकता। आता इथे मी काय केलं, डबल फोल्ड कॅनव्हास घेतलेला आहे आणि ते आता बोटनेक आपण ड्राफ्ट करून कट करणार आहोत कॅनव्हासनी आणि मग स्टिच करणार आहोत। तर उंची 3 आहे, मी 3.5 इंचावर मार्क केलं बघा। इकडे मी गळारुंदी मार्क करते। शोल्डर पट्टी जेवढी हवी आहे त्यामध्ये मी फक्त 1/2 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे, कारण गळ्याला कॅनव्हास लावतोय तर तिकडे आपल्याला मार्जिन घ्यायची गरज नाही पडत आहे। कॅनव्हासच्या बाहेरूनच आपण टीप टाकणार आहोत। तर फक्त मी 2.5 इंच शोल्डर पट्टी आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन असं मार्क करून गळ्याला मी आकार दिला। तर साधारणतः 4.5 इंच माझी गळारुंदी राहिली आहे आणि कॅनव्हास कट केलं गळ्याप्रमाणे।
आता हे अस्तरवरती स्टिक करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक भाग आपण जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे कॅनव्हासवरती पलटी करून. कॅनव्हासचा मी नॉच काढलेला आहे सेंटर आणि मेन फॅब्रिकचा सुद्धा मी काढलेला आहे नेकचा, जेणेकरून आपल्याला ते स्टेबल करणं सोपं जातं. अशा पद्धतीने मी आता कॅनव्हासच्या कडेकडेने टिप टाकून गळ्याला पूर्ण टिप टाकून घेतली. गळ्याचा भाग कट केला, गळ्याला नॉचेस दिलेत आणि ओपन करून यावरती दाबटीप द्यायची आणि आतल्या बाजूला दुमडवून पूर्ण एक टिप टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीने हा आपला सिंपल बोटनेक तयार झालेला आहे. आता खरी याच्या पुढे मी एक प्रॉपर पॅटर्न बनवणार आहे की जो डिझायनर साडीला तुमच्या किंवा काठपदर साडीला सगळ्यांना जातो आणि सध्या खूप ट्रेंडिंग सुरू आहे. तर मी काय केलं, परत एक कॅनव्हास घेतलं आणि हा जसं मी सेंटरला फोल्ड केला सेम सेंटरला फोल्ड केला आणि मधून सेंटरपासून 2.25 इंचावरती मार्किंग केलं आणि तुम्हाला पुढे उंची किती हवी असेल त्या पद्धतीने आपण इथे मध्ये एक चौकोन तयार करणार आहोत वरच्या बाजूने 1 इंच सोडून बोटनेकच्या खाली. तर त्याच पद्धतीने मी इथं मार्क केलं आणि व्यवस्थित असा एक पिन वगैरे लावून घेतली आणि अशा पद्धतीने एक चौकोन तयार केलेला आहे. तर तो अशा पद्धतीने, मला खूप डीप नको होता ॲक्च्युली, उंची खूप जास्त झाली याची कट केल्यानंतर, ते लक्षात आलं माझ्या. मग मी वरच्या बाजूने कट करून फक्त फोल्ड केलं. त्यानंतर पाहू शकता हे 6.5 इंच मला मध्ये तयार हवं आहे. तर त्या पद्धतीने मी मार्क केलं, वरून 1 इंच सोडलेला आहे आणि बरोबर 6.5 इंच आपला हा चौकोन मी तयार करून घेतला आहे. त्याचा प्रॉपर सेंटर काढायचा आणि तो त्यावरती ठेवून आपल्याला पूर्ण चौकोनला स्टिच करून हा आतमध्ये उलटवून घ्यायचा. पण त्याचबरोबर मी काय केलं आहे, साईडला नॉट बनवून घेतलेली आहे सेम साडीच्या फॅब्रिकचे आणि त्याला आपल्याला दोन 2 इंचाचे नॉट कट करून लूप बनवायचे आहेत. तर ते बघा मी मार्क करते, ते साधारणतः 4 लूप एक साईडला डाव्या बाजूला आणि 4 लूप उजव्या बाजूला, अशा पद्धतीने मी ते मॅनेज करणार आहे. तर मी याचं काय केलं की दोन्ही बाजूच्या कॉर्नर सोडून मध्ये 4 मार्क केलेले आहेत दोन्ही समोरासमोर आणि असे मी इथे लूप बनवत आहे डबल फोल्ड करून. ते स्टिच करताना त्यामध्येच मी अडकवलेले आहेत. आता हे आतल्या बाजूला दुमडून घेतलं आणि वरून दाबटीप दिलेली आहे. त्यानंतर नॉट बघा, मी नॉट त्यामध्ये अडकवली आणि अल्टरनेट आपल्याला एक साईडची नॉट अल्टरनेट लावायचे, दुसऱ्या बाजूची सुद्धा अल्टरनेट लावायचे. समजा एक साईडला आपण एक स्किप करून टाकले तर दुसऱ्या बाजूला ते स्किप करून दुसऱ्या बाजूने टाकायचं आहे. आणि खाली नॉटला तुम्ही छान काठाचे लटकन बनवा किंवा एखादी हेवी लटकनसुद्धा तुम्ही लावू शकता. मी इथे काठ जे उरलेले आहेत दोन्ही बाजूचे थोडेसे, त्याचे छोटे छोटे लटकन बनवलेले आहेत. आणि हा जो नॉटचा जो पार्ट आहे आपण बनवलेला तो थोडा लूज करायचा, म्हणजे बोटनेकप्रमाणे ब्लाऊज टाईट होणार नाही. व्यवस्थित मी लूज केला. इथे सुद्धा तुम्ही बॉटमच्या इथे जो चौकोन राहिलेला आहे त्यामध्ये एखादं छान असं बटन किंवा ब्रॉच लावू शकता किंवा एखादं व्यवस्थित असं छान फूल बनवू शकता, एनी अदर तुम्हाला जे वाटेल. पण हे सिंपल आणि सोबर
आणि सुंदर असा दिसणारा ट्रेंडिंग हा ब्लाऊजचा बॅकनेक मी इथे बनवलेला आहे आणि तुमच्याशी शेअर केलेला आहे. सो कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हा पॅटर्न कसा झाला आहे तेही सांगा. पूर्ण ब्लाऊज स्टिच झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर ह्याच ब्लाऊजचा स्लीव्सचा जो पार्ट मी बनवलेला आहे तो सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते. स्लीव्ससुद्धा छान डिझायनर बनवलेले आहेत, त्याला मोती अटॅच केलेले आहेत मी. सो नक्की बघा. चला मग भेटूया पुन्हा एकदा अशा छान एखाद्या नवीन पॅटर्नसोबत. बाय बाय.